नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता आणि याच प्रकरणामध्ये आमदार गायकवाडांची पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण प्रकाश आंबी यांना अजूनही धमकीचे फोन येत आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये गायकवाड यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची आता कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपण सहकार्य करणार असल्याची भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी मांडलेली आहे. मात्र त्याच वेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे शिवाजी कोण होता आणि दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी आणण्याची आपण मागणी करणार असल्याचंही आमदार संजय गायकवाड म्हणाले. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड त्यांनी फोडलेलं आहे. यापुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणते पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय मात्र राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल. आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिली जात असल्याची माहिती आहे. गायकवाडांच्या कार्यकर्त्यांकडून हे धमकीचे फोन येत असल्याचं प्रकाश आंबी म्हणतायत आणि त्याच्यामुळे आता हे धमकी देणारे नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी संजय गायकवाडांना अटक करण्याची मागणी केलेली आहे. गायकवाडांच्या कार्यकर्त्यांकडून अजून सुद्धा धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान संजय गायकवाड यांनी मीडिया समोर कबुली दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशीची गरज नाही, गायकवाडांना थेट अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 24 तारखेपासून मला परत पुन्हा एकदा धमक्या आणि शिवीगाळ सुरू झालेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत खूप कॉल मला आलेले आहेत आणि आमदार संजय गायकवाडांनी ज्या धमक्या, जी शिवीगाळ मला केली नव्हती, तर ते भरून काढण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख का केला अशा पद्धतीचं आव आणतात आणि त्याच्यानंतर लगेच आई बहिणीवरून, बायकोवरून ते शिवीगाळ करतायत. ते मला म्हणतायत की तू कुठं राहतो, कुठं उठतो, कुठं बसतो, या सगळ्यावर आमचं लक्ष असणार आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की या प्रकरणामध्ये चौकशीची काहीही गरज नाही. कारण की आमदार संजय गायकवाड यांनी मीडियाच्या समोर हे मान्य केले की होय, मी फोन केला होता आणि ही ऑडिओ क्लिप माझीच आहे. त्यामुळे एका अर्थानं त्यांनी तो कबुली जबाब मीडियासमोर दिलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही काय चौकशी करणार आहे? त्यामुळे पोलिसांना माझी अशी विनंती आहे की चौकशी वगैरे न करता अगोदर त्यांना डायरेक्ट अटक करावी आणि काय असेल ती चौकशी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी करावी. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीवर आमदार रोहित पवारांनी ट्विटरवरून समाधान व्यक्त केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे कॉम्रेड स्वर्गीय गोविंद पानसरे सरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लाघ्य शिवीगाळ करणाऱ्या महिलांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयानं परवानगी दिली असं ते म्हणतात. अखेर कोल्हापूर न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. लवकरच ही चौकशी होईल अशी अपेक्षा आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि जे पुस्तक लिहिलेलं होतं कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यामुळे या पुस्तकावरून जो काही वाद निर्माण झालेला त्यावरून आता आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे आणि यावर रोहित पवारांनी ट्विटरवरून समाधान व्यक्त केलंय. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आता प्रयत्न केले जात आहेत. जळगावमध्ये भाजपचे आमदार आणि खासदारांची बैठक घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर इथल्या निवासस्थानी आमदार आणि खासदारांची बंद दाराआड चर्चा होतीये. बैठक पार पडलेली आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण तसंच भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती यामध्ये होती. तब्बल 2 तास बंद द्वार पडलेल्या या
बैठकीमध्ये जळगावच्या विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बंद दाराआड ही बैठक पार पडलेली होती. जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी मागणी आमदार तसंच खासदारांनी या बैठकीमध्ये केल्याचं कळतंय. गिरीश महाजन यांच्याकडे ही त्यांनी मागणी केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा आम्ही तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे. 6 लोकांवर आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आमचा रिपोर्ट सगळा आम्ही आमच्या नेत्यांना दिलेला आहे. आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदे साहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई वहिनी आहेत, वहिनी साहेबांना सुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि समन्वय ठेवून राखून या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आज अमित ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थवर जाऊन अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात. पण त्याच वेळेला त्यांचा जो केक कापलेला होता अमित ठाकरेंनी तो अतिशय चर्चेत आलेला आहे. यावेळी खास नीट हटवा देश वाचवा असा आशय लिहिलेला केक देण्यात आला. पालिका निवडणुकानंतर प्रथमच दोन्ही भाऊ हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अमित ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मातोश्रींच्या उपस्थितीमध्ये हा केक कापलेला आहे. यावेळेला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट येते. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या मनीषा हवालदारनं अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याची माहिती आहे. म्हणजे हे जे पेपर फोडलेले होते ते पैशांच्या बदल्यामध्ये विद्यार्थ्यांना दिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यामध्ये जी तिसरी महिलेला अटक करण्यात आलेली होती मनीषा हवालदार हिने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतलेले होते पेपरच्या बदल्यात अशी माहिती चौकशीतून समोर येते. तिन्ही विषयाचे पेपर किंवा त्यांचे प्रश्न द्यायला मनीषा हवालदारनं अनेक विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून पैसे घेतल्याचं तपासात समोर आलंय. यासह मनीषा हवालदार हिनं इतर आरोपींचे आणि एनटीएचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट स्वतःकडे ठेवल्याची सुद्धा माहिती समोर येते. नीट संदर्भात असणारे काही गोपनीय आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट मनीषा हवालदारकडे सापडल्याचं कळतंय. मनीषा हवालदार हिनं या संदर्भात अनेक व्यवहार सुद्धा केले असल्याची धक्कादायक माहिती यामध्ये समोर आलेली आहे. या सगळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर विद्यार्थी आणि पालकांनी सीबीआय आता चौकशी करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. ज्यांच्याशी संपर्क केलेला होता, ज्यांच्याकडून पैसे घेतलेले होते मनीषा हवालदारनं, त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. याच प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद संवाद सापडलेले आहेत. मनीषा हवालदार जिला अटक झाली होती काही दिवसांपूर्वी, तिच्या पतीच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद असे मेसेज सापडलेले आहेत, संवाद सापडलेले आहेत. त्यामुळे संशय आणखी बळावलाय. हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या नंबरसोबत संशयास्पद संवाद आढळलाय. सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक अशी माहिती उघड झाली आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉडफादर कोण याचा तपास वेगानं सुरू झालाय. आणखी एक मोठी बातमी आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मनीषा हवालदार हिनं सीबीआय समोर कबुली दिलेली आहे. पेपर फुटीचा जो आरोप आतापर्यंत केला जात होता त्याच्यामध्ये मनीषा हवालदारनं सीबीआय समोर आपल्या या पेपर फुटी विषयीची कबुली दिल्याची माहिती समोर आलेली आहे. एनटीए पॅनल मधल्या एका अधिकाऱ्याच्या संगनमतानं त्याच्या सांगण्यावरून मी प्रश्न फोडले असल्याची कबुली मनीषा हवालदारनं सीबीआयच्या चौकशीमध्ये दिल्याची माहिती आहे. आता सीबीआय कडून या अधिकाऱ्याचाही शोध सुरू आहे ज्यानं मनीषा हवालदारला हे पेपर फोडण्यासाठी सांगितलेलं होतं. भौतिकशास्त्र या विषयाचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आधीच सांगितले असल्याचं मनीषा हवालदारनं कबुली दिलेली आहे. मनीषा हवालदारचे मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे ज्यांना आधी अटक करण्यात आली होती याच प्रकरणामध्ये त्यांच्याशी व्हॉट्सअपवरून अनेकदा चर्चा व्हायची अशी ही माहिती समोर येते. मनीषा हवालदारनं नीट पेपर फुटी प्रकरणी असणारे व्हॉट्सअप चॅट डिलीट केले. सीबीआय कडून मनीषा हवालदारच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. हवालदार यांच्या घरून भौतिकशास्त्र या विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल आणि 60,000 रुपयांची रक्कम सीबीआयनं जप्त केलेली आहे. अनेक प्रश्न परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांना पुरवले असल्याची कबुली मनीषा हवालदारनं दिली आहे.